नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित मॅक्स सिटी लिटरेचर फेस्टिवल मध्ये भारताची सभ्यता, अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास या विषयावर सखोल आणि विचार प्रवर्तक चर्चासत्र पार पडले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या चर्चासत्रात भारतीय सभ्यतेची अखंडता, तिची तात्विक पायाभूत रचना आणि आधुनिक काळातील तिचे महत्त्व यावर विविध अंगांनी चर्चा करण्यात आली. या पॅनेल चर्चेत माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे समन्वयन एका बॅनर्जी यांनी केले. चर्चेदरम्यान मान्यवरांनी भारतीय सभ्यतेच्या सातत्यावर प्रकाश टाकत सांगितले की भारत ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून एक जिवंत चेतना आहे. हजारो वर्षांचा इतिहास, विविधता आणि सांस्कृतिक समन्वय यामुळे भारतीय सभ्यता आजही सशक्तपणे टिकून आहे. इजिप्त व मेसोपोटेमिया यांसारख्या प्राचीन सभ्यता कालांतराने लोप पावल्या, मात्र भारतीय सभ्यता आजही अखंड राहिली आहे. यामागे तिची लवचिकता, आत्मसात करण्याची क्षमता आणि बदलत्या काळानुसार स्वतःला घडवण्याची वृत्ती हे महत्त्वाचे घटक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. या चर्चासत्राने उपस्थितांना भारतीय सभ्यतेच्या वैशिष्ट्यांचा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केले. यांनी अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.